नमस्कार, माझं नाव मालन संभाजी राऊत, राहणार नागरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर। एक सेंद्रिय शेती करणारी महिला म्हणून माझी ओळख आहे। सुरुवातीला प्रमोतींच्या टीमच्या माध्यमातून आम्ही दूध व्यवसायाला सुरुवात केली। दूध व्यवसाय करायचं मनामध्ये ठरवलं, पण छोट्यात छोटी पण गाय घ्यायची म्हणलं तरी सरासरी 50-60 हजार रुपये ही रक्कम गुंतवावी लागायची आणि तेवढी माझी आर्थिक कॅपॅसिटी नव्हती कुटुंबाची। पण त्यामध्ये मला लक्ष्मी सेंटरने मदत केली आणि त्या माध्यमातून मला 50,000 हे लोन देण्यात आले आणि त्यामधून मी सुरुवातीला पहिली एक गाय खरेदी केली। तिचं उत्पन्न चालू झालं। नंतर आणखी मी 3 महिन्यांनी एक गाय खरेदी केली आणि त्यानंतर मी आणखी एक गाय वाढवली। आज 3 गायी आणि 17 लिटर दूध माझं एका वेळेला जाते। EMI चे पैसे कप होतात आणि बाकीचे पैसे आपल्या खात्यावर ट्रान्सफर होतात। दुधामधूनच माझे हप्ते परतफेड झाले। त्याचं पशुखाद्याचे सुद्धा पैसे माझे दुधामधूनच भेटू लागले। सुरुवातीला 2 लिटर दूध होतं, त्यावेळेस मला काही वाटलं नाही, पण ज्यावेळेस 10 लिटर पेक्षा पुढे दूध जाऊ लागलं, ते धार काढत असताना दम यायचा, मणक्याचा त्रास व्हायचा, हात दुखायचे, असं खूप म्हणजे नवीन तर मला असं दुसऱ्या दिवशी तर उठायला सुद्धा मला असं यायचं नाही। ज्यावेळेस नवीन व्यवसाय चालू केला तर जनावरांना होत असलेले वातावरणामुळे आजार हे लक्षात यायचे नाहीत। कधी जनावरांना ताप यायची, वेल्याच्या नंतर त्या जनावरांना कोणतं औषध द्यायचे किंवा ते झार पडण्यासाठी, तिचा कोटा स्वच्छ होण्यासाठी काय तिला आपण लसीकरण वगैरे केलं पाहिजे, या कोणत्याच कसल्याच प्रकारच्या गोष्टी मला माहित नव्हत्या। ह्या सर्व गोष्टी मला लक्ष्मी सेंटरची जी डॉक्टरची सुविधा आहे, तुम्ही फोन केलं, व्हिडिओ कॉल केलं तरी ते तुम्हाला मार्गदर्शन करतात। त्यांना वारंवार फोन करून मी जनावरांच्या आरोग्याविषयी माहिती विचारून घेऊन मी त्या प्रकारची आपल्या घरगुती जनावरांसाठी अंमलात आणत होते। मुक्त संचार गोठ्याचे मला सुरुवातीला काही माहित नव्हते, ते प्रमोतीन टीम कडूनच कळाले। आणि मुक्त संचार गोठ्याचा फायदा असा आहे की जनावरांच्या ज्यावेळेस मनामध्ये येईल त्यावेळेस ते पाणी पिऊ शकतात। ज्यावेळेस त्यांना चारा खायचा असेल ते दावणीमध्ये जाऊन चारा खाऊ शकतात। ज्यावेळेस त्यांना फिरायचं आहे म्हणजे स्वतःच्या मनाने गोठ्यामध्ये फिरू शकतात। आमच्या गोठ्यामध्ये एक छोटे झाडं आहेत। जनावर ज्यावेळेस मनात येईल त्यावेळेस त्याला मान पाठ त्याची घासतात व ते घासल्यामुळे त्याचं घर्षण केल्यामुळे दुधामध्ये फरक पडतो की दूध जास्तीचं वाढलं जाते। पण ह्याच्यासाठी मला माझ्या घरातल्या प्रत्येक मेंबरने, परिवारातल्या सगळ्यांनी सपोर्ट केला आणि लक्ष्मी सेंटरचा उद्देश एकमेव हा आहे की त्याच्यामध्ये त्यांना पूर्णपणे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास हा लक्ष्मी सेंटरला करायचा आहे। आज मी खंबीरपणे सांगते की 365 दिवस आपल्या कुटुंबामध्ये जर पैसा येण्याचा मार्ग असेल तर तो आणि दूध व्यवसाय आहे फक्त। आणि शेतीला पूरक हा व्यवसाय करण्यापेक्षा व्यवसायाला पूरक ही शेती केली पाहिजे, त्यामुळे आपल्याला कायमचं उत्पन्न मिळू शकतं।